चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण बीटापासून खूपच पौष्टिक असा आज पदार्थ तयार करणार आहोत। बीटापासून खूप सारे पदार्थ केले जातात आणि बीट आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप फायदेशीर असतो। बीटामध्ये जीवनसत्वे, प्रथिने, फायबर भरपूर प्रमाणात असतात। त्याच्यामुळे ते आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर ठरतात। पण बीट मात्र लहान मुलं सहसा खात नाहीत, पण लहान मुलं सुद्धा आवडीने खातील असाच आपण आज पदार्थ तयार करणार आहोत। तर त्यासाठी इथे मी एक मोठा बीट घेतलेला आहे। तर बीट आपल्याला स्वच्छ पाण्याने आधी धुवून घ्यायचा आहे आणि तो पुसून घ्यायचा आहे। कॉटनच्या कपड्याने छान पुसून घ्यायचा आहे। त्यानंतर पिलरच्या मदतीने आपल्याला याच्यावरची जी साल असते ना ती काढून टाकायची आहे। तुम्ही सुरीच्या साहाय्याने सुद्धा ही साल काढून टाकू शकता। बीटपासून मी नेहमी कोशिंबीर करते, अगदी दह्यातली किंवा बिना दह्याची सुद्धा। जर तुम्हाला ती रेसिपी हवी असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा, मी तुमच्याबरोबर ती व्हिडिओसुद्धा शेअर करीन। पण आज म्हटलं कोशिंबीर न करता आज मस्तपैकी गोडाचा काहीतरी पदार्थ करूया, म्हणजे तुमच्या घरात लहान मुलं जरी असतील ना तरी ती सुद्धा मागून मागून खातील, इतका हा पदार्थ खाण्यासाठी छान लागतो। शिवाय तो पौष्टिक देखील आहे, त्यामुळे हा पदार्थ आवर्जून करा। आता आपल्याला बीटाचे सुरीने 2 भाग करून घ्यायचे, म्हणजे किसणीने किसायला सोपं जाईल। तुमच्याकडे जर छोटे असतील ना बीट तर तुम्ही कापून न घेता असंच किसून घेतलंत ना तरी देखील चालेल, पटकन किसले जातील। तर तुमच्याकडे लहान मोठी कोणतीही किसणी असेल ना तरी तुम्ही ती वापरू शकता। तर माझ्याकडे अशा पद्धतीची किसणी आहे, तर मी याला आता अशा पद्धतीने किसून घेणार आहे। बीटापासून तुम्ही कोशिंबीर सोडून कोणते वेगळे पदार्थ केले असतील ना तर मला कमेंट करून नक्की सांगा। तर आता अशा पद्धतीने मी किसून घेणार आहे आणि तुम्ही इथे बघू शकताय बघा, मोठ्या किसणीने किसल्यामुळे किस याचं थोडंसं जाडसर तयार होतं। आणि तुम्हाला जर अगदी एकदम बारीक हवी असेल तर तुम्ही बारीक किसणी वापरलीत ना तरी देखील चालेल। तर अशा पद्धतीने इथे मी सगळं छान किसून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला एका पॅनमध्ये घालून छान परतून घ्यायचं आहे। तर इथे पॅन घेतलेलं आहे मी। त्यानंतर 1 चमचा आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि तुपामध्ये आपल्याला हा किस घालून छान परतून घ्यायचा आहे। तर बीटामध्ये खूप पाणी असतं आणि किसल्यामुळे त्याचा ओलावा खूप जास्त बाहेर येतो, त्यामुळेच आपल्याला हे पॅनमध्ये घेऊन छान लो फ्लेमवरती आपल्याला हा किस छान परतून घ्यायचा आहे। पूर्ण असं ड्राय सुकं होईपर्यंत आपण याला छान परतून घेणार आहोत। बीटाचा किस घातल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनटं छान आपल्याला मोठ्या गॅसवरती हा किस परतून घ्यायचा आहे आणि लगेचच आपल्याला स्लो गॅस करून पूर्णपणे ड्राय होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। थोडंसं सुकं झाल्यानंतर हे बीट छान शिजलं जातं आणि या पाण्यामध्येच आपल्याला बीट छान शिजून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर इथे मी ओलं खोबरं घातलेलं आहे। ओलं खोबरं आपल्याला किसून घालायचं आहे। तर इथे मी साधारण पाऊण वाटी इतकं ओलं खोबरं घेतलेलं आहे। आता हे ओलं खोबरंसुद्धा आपल्याला या बीटामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण ड्राय होईपर्यंत आपण याला छान परतून घ्यायचं आहे। तर आता हे ओल्या खोबऱ्यामध्ये सुद्धा खूप पाणी असतं, ओलावा असतो, त्यामुळे बीट छान शिजण्यास मदत होते। आता बघा मिश्रण पुन्हा बघा हे छान असं ओलसर झालेलं आहे आणि ते सुद्धा आपल्याला पूर्णपणे ड्राय करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर इथे मी 4 चमचे साखर घातलेली आहे। जर साखरेचं प्रमाण तुम्हाला ह्या ठिकाणी कमी करायचं असेल तर तुम्ही कमी घालू शकता, कारण की यामध्ये आपण गूळ घालणार आहोत। साखर घातल्यानंतर सुद्धा त्याला पाणी सुटतं, त्या पाण्यामध्येच आपल्याला सगळं मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता बीटसुद्धा आपलं छान शिजलं गेलेलं आहे आणि पूर्णपणे कोरडं झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गूळ घालायचं आहे। तर इथे मी गूळ अर्धी वाटी घेतलेला आहे। तर इथे गोडाचं प्रमाण तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घेतलं ना तरी चालेल। तुम्ही जर गोड कमी खात असाल ना तर थोडं कमी गूळ घातलात ना तरी देखील चालेल, कारण की मुळातच बीट थोडंसं गोडसर असतं। आता गूळसुद्धा या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता हे मिश्रण पुन्हा असं थोडंसं पातळ झालेलं आहे, तर पुन्हा आपल्याला थोडं ड्राय करून घ्यायचं आहे। पूर्णपणे हे ड्राय करून घेतलेलं आहे। तर तुम्ही इथे बघू शकताय बघा, थोडंसं अजून आपण याला परतून घेऊया, म्हणजे एकसारखा याचा गोळा तयार होईल। तर सगळं मिश्रण छान ड्राय झाल्यानंतर आपण यामध्ये 4 चमचे मिल्क पावडर घालणार आहोत, त्यामुळे या बर्फीला आणखीनच जास्त चव येईल। तर आपण आज बनवतोय बीटरूटची बर्फी, म्हणजे बीटापासून आज आपण बर्फी तयार करणार आहोत। दूध पावडर घातल्यामुळे या बर्फीला एक वेगळीच चव येते आणि खायलासुद्धा खूप जास्त टेस्टी लागते। आता मिश्रण पूर्णपणे छान ड्राय झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्या एका ताटामध्ये घेऊन हे छान थापून घ्यायचं आहे। ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। तूप लावल्यामुळे बर्फी ताटाला अजिबात चिटकून राहणार नाही, ती छान अशी निघून येईल बघा। तर अशा पद्धतीने आपल्याला जाड पातळ जशी हवी असेल तशी बर्फी आपल्याला छान सेट करून घ्यायची आहे। आणि वरून इथे मी बारीक कट करून बदाम घातलेले आहेत। तुमच्या आवडीचे कोणतेही तुम्ही ड्रायफ्रूट याच्यामध्ये घालू शकता।
तर यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटची पूड जरी घातलीत ना मिक्सरला बारीक करून तरीसुद्धा ह्याच्यामध्ये चालू शकतं, आणखीन जास्त टेस्टी येईल. आता छान असं आपल्याला पुन्हा हे छान थोडंसं दाबून घ्यायचं आहे, त्यामुळे बर्फीला ड्रायफ्रूट छान असे चिटकले जातील. आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड होईपर्यंत बर्फी छान सेट झाल्यानंतरच आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर याला मी फ्रीजमध्ये 2 तासासाठी हे ठेवून दिलं होतं. आता 2 तासानंतर बर्फी ही कट करून घ्यायची आहे. तर सुरीच्या साहाय्याने आपल्याला हव्या त्या आकारामध्ये ही बर्फी कट करून घ्यायची आहे. मुलांना जर अशा पद्धतीने तुम्ही बर्फी ना खायला दिलीत ना तर बीटसुद्धा खाल्लं जाईल आणि तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन कधीही कमी होणार नाही. तर तुम्ही जेवल्यानंतर स्वीट म्हणूनसुद्धा हा पदार्थ खाऊ शकता. ही बर्फी ना तुम्ही कधीही खाल्लीत तरीही चालेल आणि खाण्यासाठी खरंच खूपच जास्त टेस्टी लागते. तर आता इथे मी काढूनसुद्धा दाखवते एक बर्फी. तर तुम्ही बघू शकता ताटाला अशी कुठेही चिटकून राहत नाही आणि सहज ही बर्फी आपली ही वेगळी होते बघा. खालच्या बाजूनी थोडीशी ओलसर आहे, तर मी ह्या वड्या सगळ्या तयार करून हे फ्रीजमध्ये पुन्हा ठेवणार आहे. त्यामुळे बर्फी ना मस्त एकदम ड्राय होईल आणि तुम्ही पाहू शकता बघा मस्तपैकी आपली ह्या अशा बीटरूटच्या बर्फ्या तयार झालेल्या आहेत. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही बर्फी नक्की ट्राय करून बघा आणि खाण्यासाठी सुद्धा खूप जास्त टेस्टी लागते. तर तुम्हाला ही बर्फी करण्याची पद्धत कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.